आज आपण बनवणार आहे काळ्या चण्याची भाजी। तर त्याच्या अगोदर मैत्रिणींनो, तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे धन्यवाद। माझे 400 सबस्क्रायबर झालेले आहेत। थँक यू व्हेरी मच। असंच सपोर्ट करा। काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी हे चणे मी रात्रभर भिजत घातलेत आणि हे बघा असे थोड्या वेळाने बनवूया आपण। 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। हे अद्रक लसूण पेस्ट, एक काळा मसाला पॅकेट, फोडणीसाठी आपल्याला जिरं आणि एक तेजपत्ता आणि हे साहित्य, हे घरचं तिखट, हा मसाला आहे एव्हरेस्टचा 1 पॅकेट, हळद, हा कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि 1 चमचा मीठ आणि तेल, हे आपल्याला साहित्य लागेल। चला तर मग आज बनवूया आपण काळ्या चण्याची भाजी। चला तर मग आपण चण्याची भाजी बनवूया। त्यासाठी आपण 1 तांब्या भरून पाणी गरम करून घेतलेले आहे। गरम पाणी घातलं ना तर छान भाजी बनेल। चला मग आपण बनवूया चण्याची भाजी। त्यासाठी मी अद्रक लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीरची अशी ग्रेव्ही करून घेतली मिक्सरला लावून। यात आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। 2 चमचे तेल घातल्यावर आपण एक तेजपत्ता घालूया आणि 1 चमचा भरून जिरे हे टाकून घेऊया। मग हे छान तडतडले ना मग आपण ही मस्त अशी पेस्ट केलेली टाकून घेऊया। हे पहा, आपले जिरे छान तडतडले आहेत। आपण जी हे आता पेस्ट करून घेतली ना हे टाकून घेऊया। सांभाळून टाकायचं, त्यात पाणी असताना थोडंसं ग्राइंड करताना थोडं पाणी घालायला लागतं। आता 5 मिनिटं तरी लागेल आपल्याला फोडणी तयार करून घ्यायला। हे पहा मैत्रिणींनो, आपली छान अशी फोडणी तयार होईल। आता आपण याच्यामध्ये ना या फोडणी तयार झालेले मसाले पण फ्राय करून घेऊया। सगळे मसाले एकत्र टाकले तरी चालतात। चला छान आपण हलवून घेऊया। हे पहा, आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ देऊया। हे पहा मैत्रिणींनो, आता आपलं तेल सोडलंय चांगलं फोडणीमध्ये। मग ही 1 वाटी जी शेंगदाणे आहेत ना ही टाकून घेऊया आणि याला पण थोडंसं खालीवर करून घेतलं की जी आपली चणे आहेत ना ही टाकून घेऊया। याला पण छान असं मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालं ना आपण हे त्यात पाणी टाकून घेऊया। हे जे मिक्सरचं भांडं आहे ना याच्यात पण थोडंसं पाणी टाकून हे पण याच्यात टाकून घेऊया आणि आता आपण याला चांगलं 10 मिनिटं मस्त शिजवून घेऊया। हे पहा मैत्रिणींनो, 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपली भाजी शिजलेली आहे। हे पहा, चण्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भाताबरोबर, भाकरी बरोबर खूप चविष्ट लागते ही भाजी। आवडली तर लाईक करा जरूर।